खरं तर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक अवलिया चर्चेत आला. आत्तापर्यंत माळेगाव कारखान्याची निवडणूक ज्यांनी 6 वेळा लढवलेली आहे, 1 वेळा त्यांना विजय मिळालेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये लोकशाही जिवंत राहावी म्हणून त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 36 निवडणुका लढवलेल्या आहेत. आपल्यासोबत शिवाजी कोकरे आहेत. मला सांगा, आत्तापर्यंत 36 निवडणुका लढवल्या, काय कारण आहे तुमचे? ठीक आहे, लोकशाहीसाठीच बाळगाव कारखान्यापासून जे सुरू झालं ते शेवटच्या टप्प्यावर आज तर उद्या आमदारकी, खासदारकी, पंचायत समिती, झेडपी, ग्रामपंचायत, म्हणजे ज्या त्या आमच्या एरियात लागतं त्या इलेक्शन ते तर सगळ्या वेस्ट सहकार्यातल्या स्वतःच्या हिमतीला अपक्ष म्हणून लढवलेत. बरं, 36 निवडणुका लढवल्या, किती वेळा विजय झाला? 30 वर्षात झालं, जर 25 30 वर्ष होते. बरं, नाही पण विजय किती वेळा मिळाला तुम्हाला? विजय पहिलाच झाला ना, प्रत्येक वेळेस ही विजयच आहे माझा एकटाचा. प्रत्येक जत्राची भरती ना ही माझ्यामुळे भरती, मी फार्म काढतच नाही, त्याच्यावेळी ह्यो काढताय म्हणजे आपण भरा फार्म. बरं, ह्याच्यात माझा विजयच आहे ना, मी पडलो तरी चालेल. पवारांच्या विरोधात पण निवडणुका लढवल्या. हो, त्याच्याच करायचे आहे. पण का, पण का वाटतं असं? का म्हणजे असं हुकुमशाही नाही ना पाहिजे. आपले तर पैसे बघा, आपण गरीब आहेत तर ट्रॅक्टर घ्यायचा, कुठली एखादी वस्तू जर घेतली तर जर गरीब न्याय मिळत नसेल तर पवार साहेब असले तर मोदी साहेब का आपल्या बागाचे कोणाला. बरं, घरची काय म्हणत नाही तेवढं? काय म्हणून शकत नाहीत. मी करेल ती पूर्व दिशा आहे माझ्या घराची. बरं, आता पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही निवडून आला त्यावेळी किती मताने निवडून आला होता? सभासदाची 5,000 मतापैकी 1820 मतं मला पडली. बरं, हा ट्रॅक्टर गडाळ्याचे नाव. काय काळ होता त्यावेळी, तुम्ही काय म्हणून मतं मारायला गेलता लोक? ही काय माझं ट्रॅक्टरचे पैसे खाल्ल्यामुळे मी निवडणूक लावली. कुणी पैसे खाल्ले? खाल्लं होतं, कुणी खातं, संचालक खाल्लं, कारखान्याचा डायरेक्टर संचालक खाल्लं. काय होतं नेमकं, प्रेक्षकांना व्यवस्थित सांगा नेमकं काय झालं. नाही ते झाले का ते, आता काय सारखं तीच करण्याचा अर्थ नाही. तुम्ही नेमकं काय झाली होती ती घटना तुमच्या बाबतीत? मी काय सांगतोय, मी एक ट्रॅक्टर घेतला 388ला. बरं, तो ऊस वाहतूक एका संचालकाला लावून घेतला. माझ्याकडून 20,000 रुपये मुकदम तुम्हाला देतील म्हणून ते आपल्या नावाला का तर माझ्या नावा करून दिलं. 20,000 घेतलं आणि मग मला कारखाना बंद झाल्या, तुम्हाला मुकदम पैसे देतील. मी आपल्या कामाच्या ह्याच्यात हो बरं तर द्यायचं म्हणलं तर मी आपल्या देऊन म्हणजे होय म्हणलं बाबा. म्हणजे आपल्या मळी बसरून भरण्यापेक्षा तरी आयती टोळी मिळते. 20,000 रुपये त्यांना देऊन दिलं. कारखाना बंद झाल्या, मुकदमाच्या घरी गेलो, नवरा बायको. मुकदमा म्हणलं तुमचा माझा काय संबंध, 8 आठवड्याभर राहून म्हणजे एखादं मारून टाकायचं. येतं किती सालची घटना आहे? 1992 सालची. 91 साली लावून घेतला ना असं. ते 92ला ही घटना पाहिजे, पैसे मागण्यासाठी मी फार्म भरला. बरं, मग काय कारवाई वगैरे केली का नाही तुम्ही निवडून आले? काय कारवाई काय, जगात नाव झालं, पैसे येऊन घरात पडलं गेलेलं. त्या कॉन्ट्रॅक्टर पेक्षा तुम्ही मोठे होतात ना तेव्हा, काय संचालक म्हणून. काय तुम्ही निवडून आलेला? अहो, बिनविरोध होऊन दिलं नाही, ह्याच्यातच मी नाही मोठेपणा झालो ना. काय ह्याच्यात आहे? नाही, तुम्ही पहिल्या वेळी ज्यावेळी निवडून आला, का निवडून आला तर तुमचा ट्रॅक्टर घेऊन गेले एक जण म्हणून तुम्ही निवडून आला. ज्यावेळी तुम्ही निवडून आला त्याच्यापेक्षा मोठे झाला होतात ना कारखान्यात. हो, मग काय तुम्ही मोठा नाही केली तुम्ही? कारवाई नाही केली कुणी? नाही कारवाई म्हणजे काय चंद्रसूर्य तर नाव राहिलं ना. ह्या गावातून 15 गावातून माझे कोट्याधीश माणसं आहेत. मी इलेक्शन पवार साहेबांचे खेळ असा बनणार आहे का एकतरी नेता? पवार साहेबांच्या विरोधात बी निवडणूक लढवली. किती साली? पहिल्यांदा 92 साली पहिली निवडणूक माळेगाव कारखान्याची. पवारांच्या विरोधात, शरद पवारांच्या विरोधात. बरं, काय म्हणून मतं मागितली त्यावेळी लोकांना? काही मागितलं नाही, माणसाने मला प्रेमाने मतं दिली. 812 फॉर्म पडलं होतं त्या दूध संघात. मीटिंग चालू होती तर मला काय, मी म्हणतो शरद पवार पुढे नेलं मला तर मी फॉर्म काढतो, विड्रॉल करतो. आता पुढे लोक काय आपल्याला नसले ह्याच्याले चमचेच असते ना कुठले बी, म्हणजे पवारांपर्यंत पोहोचून नाही दिलं तुम्हाला? पोचून जाऊन देणार कुणी. शेवटी काय आमच्या गटाची पवारांवर एवढं प्रेम आहे का तुमचं की तुम्ही पवारांपाशी गेला आणि त्यांच्याबरोबर बोलणं झालं की तुम्ही फॉर्म विड्रॉल करणार होता? केलं असतं ना, मला काय कारण आहे, मला खेळायचं नव्हतं ना. नाही, पण तुम्ही तर अशी भूमिका घेऊन लढत होता की निवडणूक बिनविरोध नाही झाली. पवारांसाठी मग अशी संधी का उपलब्ध केली? म्हणण्याचा वेळ कळला का माझा, मला मी पवार साहेबांच्या पुढे मला ह्या जनतेने पुढे नेलं असतं तर मला काय मी साधारण माझं मिळलं असतं, मला काय खेळायची जरूर नव्हती ना. अच्छा, म्हणजे तुमच्या ट्रॅक्टरचे पैसे तुम्हाला मिळाले, कष्टाचे पैसे तर झालं.
मग तेव्हापासून जी परंपरा तुम्ही सुरू केली हा, आतापर्यंत कुठल्या कुठल्या निवडणुका लढवल्या तुम्ही? ते कारखान्याच्या आतापर्यंत सरसकट कारखान्याच्या हा 92 ते 25 अखेर. बर पुढं परत बसवतो आमदारकी 95 प्रश्न आज तक आहेत. खासदारकी 4 वेळा. म्हणजे शरद पवारांच्या विरोधात पण निवडणूक लढवली, अजित पवारांच्या हो विरोधात सगळ्याच्या विरोधात लढलेला माणूस आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात हा हो आता होतो ना बर अजितदादा आता होतो तर पवार कुटुंबाच्या विरोधात हो हो सतत लढतोय मी. आता काय प्लॅन आहे पुढचं? पुढचं काय आता मी सोन्या माणूस आहे काय. आता पण कारखान्यात तुमचा फॉर्म आहे, हो आता फार आहे ना मला अपेक्षा आहे? किती मतदान पडेल? मला 100 मतं पडतील असं माझा अंदाज आहे. एवढ्या घाईत कोणी मतं देणार नाही, पण एक गरीबाचे ह्याने काहीतरी 100 मिळले तरी लाखात आहेत. एकच मत माझं आहे. काय असलं तर असलीच कोणी मला मतं देऊ शकेल का? इथं करोडो रुपये छापणारी माणसं आहेत ती समोरची पार्टी. ते माझ्यासारख्या गरीबांनी काय द्यायचं? वडापाव तरी 5 चालवेल का? तुम्ही ह्या सगळ्या काळात गावभर जाता, हां सायकलवरून फिरता म्हणून तुम्ही अनेकदा चर्चेत येता. काय सगळा अनुभव असतो लोकांना? मला गरीब लोकांना लोक मला प्रतिसाद चांगला देतात. मी आता माझ्या ह्याच्यात नाही म्हणते मला 1000-1500 मतं मिळतील हां बरं का फिरणारी. पण हे काय तर सत्यपणे शहाणपण नाही म्हणतात ना, ते कशाने काय व्हायचं हे मला सांगता येणार नाही. लक्ष्मी दर्शन झालं म्हणे ह्या निवडणुकीत. लक्ष्मी दर्शन झालं झालं आपल्या काय करायचं? हां. आपण काय करू? पण त्याचा परिणाम तुमच्यावर झाला ना, तुम्ही उमेदवार आहात. कुठल्या गटात ना उमेदवार आहे? 2 गटात 15 पंधरे गटात नाही. कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला? कशाचा परिस्थिती बातीचा का पैशामुळे सगळेच होते का जाते बद्दल. मी तेच विचारतोय तुम्हाला की लक्ष्मी दर्शन झालं हा, त्याच्यामुळे झाल्यामुळे तुम्हाला त्याचा फटका बसला. आम्हाला फटका बसलाच. हां. आम्हाला आता हे चुकून वाकून एखाद्या म्हणजे वारकरी माणसाने प्रेमाने दिलेली मत आहेत काय 100-125 असतील ती. म्हणजे 100-125 मतातच तुमचा विजय हो असतो. विजय झाला आमचा. एवढी यंत्रणा 4 दिवस ठेवलेली राबून हां. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इथं आणून उभा केलं, बस झालं आमच्या ह्याच्यात विजय झाला आम्ही. पण आता इथनं पुढच्या काळात पण लढवत शेवटच्या सोसापै ज्या दिवशी माझा अंत होईल त्या दिवशी निवडणूक बंद होईल. किती वय आहे तुमचं आता? 76 आहे. 76 आहे. 76 आहे तरी तुम्ही प्रचार सायकली करता. 100 किलोमीटर सायकल चालवायची ताकद आहे माझी. बर. मराठी विश्वाच्या माध्यमातून एक वेगळा अवलिया आपण पाहिला. खरं तर 36 वर्ष वेगवेगळ्या निवडणुका ज्यांनी लढवल्या, माळेगाव कारखान्याची असेल तिथून त्यांनी सुरुवात केली आणि पुढं खासदारकीपर्यंतच्या निवडणुका त्यांनी लढवल्या. मात्र काही वेळेला त्यांना काही वेळेला म्हणण्यापेक्षा एकदाच त्यांचा विजय झाला, इतर वेळी पराभवाला सामोरं झाला. परंतु जेवढी मतं मिळतील त्यात माझा विजय असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की बिनविरोध निवडणूक होण्यापासून म्हणून मी लढतो असं शिवाजीराव कोकरेंचं मत होतं.